हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर कालपासून आपला पितृपक्ष सुरू झालेला आहे. म्हणजे आपल्या पूर्वजांचे जे काही ऋण आहेत ते आपल्याला फेडायचे आहेत. त्यांना ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आहे ना आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळते. आपण त्यांना एक प्रकारे म्हणतात ना की कृतज्ञता जी व्यक्त करायची आहे ती अशा प्रकारे व्यक्त करायची आहे. तर सकाळी बाकीचं सगळं आवरलं आणि आपली देवपूजा करण्याच्या आधी आपल्याला ही गोष्ट करायची आहे की पितरांसाठी आपल्याला 15 दिवस हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. सकाळी आणि संध्याकाळी हा जो दिवा घेतला आहे हा मी मातीचा कोराच दिवा घेतला आहे, वापरलेला दिवा नाही घ्यायचा आहे. आणि त्यानंतर हा दिवा म्हणजे आपण घरात नाही ठेवायचा आहे. 15 दिवस झाले ना त्यानंतर हा तुम्ही पाण्यात सोडून द्या, कारण हा घराच्या आपण बाहेरच ठेवतो आणि दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्याला हा दिवा लावायचा आहे. तुम्हाला माहिती आहे की पितरांची जी दिशा असते ती दक्षिण दिशाच असते, तर म्हणून दक्षिणेकडे आपल्याला हा दिवा लावायचा आहे. हा दिवा लावण्यासाठी शक्यतो तुम्ही तिळाचं तेलच वापरा. तर बघा अशा प्रकारे मी काच पण अरेंज करून ठेवली आहे, कारण ह्या साईडने ना खूप हवा येते आणि मग दिवा राहत नाही लवकर, म्हणजे लवकर शांत होतो. तर म्हणून संपूर्ण जेवढं तेल टाकलं आहे तेवढं संपूर्ण छान जळावं, प्रज्वलित व्हावं यासाठी मी वरती काच पण ठेवणार आहे. आणि ही गॅलरीचा जो भाग आहे बाहेरचा, घरामध्ये लावायचं नाही आहे, तर त्याच्यामुळे गॅलरीचा जो बाहेरचा भाग आहे दक्षिण दिशेकडे तिथे मी लावते. किचनमध्ये नाही लावलं, कारण किचनमधला जो भाग आहे तो मी आतमध्ये घेतला आहे. या अशा छोट्या छोट्या गोष्टी ना आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठे बदल घडवून आणतात. कधीकधी आपल्याला कळतही नाही की म्हणजे अचानक कसं काय आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या घडायला लागल्या आहेत किंवा चांगले परिणाम व्हायला सुरुवात झाली आहे. जे पण आपले खूप महत्त्वाचे म्हणजे पितृदोष हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. बघा बऱ्याचदा ब्राह्मण लोक पितृदोष निवारण्यासाठी खूप साऱ्या काय काय गोष्टी सांगतात. तर म्हणून ही छोटी गोष्ट आहे, अगदी छोटी गोष्ट आपण रोजच्या रोज करू शकतो. म्हणजे पितृपक्षामध्ये आपण सकाळ संध्याकाळ फक्त पितरांसाठी दिवा लावायचा आहे, त्यांच्यासाठी प्रार्थना करायची आहे, त्यांचे आभार मानायचे आहेत. तर अशा प्रकारे मी पहिल्याच दिवशी दिवा लावते, तर त्यामुळे मी दिवा हातामध्ये घेऊन त्यांना प्रार्थना केली की हा जो दिवा लावते तर हा तुमचा जो मार्ग आहे त्याच्यामध्ये प्रकाश होण्यासाठी हा दिवा लावते. तुमचे शुभ आशीर्वाद नेहमी आमच्यासोबत असू द्या आणि कळत नकळत आमच्याकडून ज्याही काही चुका होत असतील तर त्याबद्दल आम्हाला क्षमा करा. तर हे वाचन झाल्यानंतर तुम्ही जे आसन घेतलंय वाचनासाठी, त्यानंतर पुस्तक आणि सगळ्यांवरती पाणी शिंपडायचं आहे. स्वतःसुद्धा हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि त्यानंतर आपली जी रोजची देवपूजा असते ना त्या देवपूजेला आपण सुरुवात करायची. हे माझे मित्र मैत्रिणी हे तर रोजच येतात, पण ह्या पितृपक्षामध्ये म्हणजे खरं सांगते मला खूपच चांगलं वाटतं की अनाईसे का होईना आपल्या हातून रोज जी ही पितरांची सेवा होते ना ही खूप 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 महत्त्वाची आहे. आता त्यांना रोजची सवय लागली ना म्हणून ते बरोबर त्या वेळेला येतात, ओरडतात, मागतात, हक्काने मागतात. आणि काही म्हणजे त्यांना जे नाही आवडत ते समजा टाकलं तुम्ही खायला तर ते नाही खात, लगेच उडून जातात, निघून जातात. पण कावळ्यांची ही एक गोष्ट तुम्हाला सांगू खूप छान आहे की ते जितकं पाहिजे तितकंच उचलतात आणि लगेच जातात, तिथेच बसून राहत नाही. इथे सुद्धा बघा दिवा लावला होता ना, तर इथे एक कावळा मस्त बसलाय आणि ओरडत होता, अगदी हळूहळू ओरडत होता. आणि ते बघून म्हणजे ती गोष्ट जेव्हा अशी रिलेव्हंट होते, इतर वेळी एवढं काही वाटत नाही, पण आज जेव्हा पितरांचा दिवा लावला आणि तिथे समोरच बसलेले आहेत कावळे, तर कोण आहे, कोण असतील असं खूप डोक्यात काही ना काही विचार येतात.
पण असो, आपल्याला काही त्यांच्या मनातलं कळत नाही आणि त्यांना पण आपल्या मनातलं काही कळत नाही. तर आपल्याच्याने जितकं होतं ना तितकी आपण एक सेवा म्हणून आपण ह्या गोष्टी करत राहायच्या. तर इथे बाहेर यांना पाणी पण ठेवते प्यायला. म्हणजे बऱ्याचदा ते काय करतात, खायच्या वस्तू पण त्याच्यामध्ये बुडवून खातात. तर मग त्याच्यामुळे पाणी खराब होतं. आणि पक्ष्यांना सुद्धा ना आपण जे देतो खायला, तर त्यांच्या गोष्टी ज्या असतात त्या स्वच्छ करत जा. म्हणजे त्यांना सुद्धा, आपल्याला जर कोणी असं खराब ताटामध्ये वगैरे वाढलं तर आपल्याला खायला आवडेल का? तर म्हणून त्यांना सुद्धा तशाच प्रकारे आपण जसं स्वतः खातो तसंच त्यांना सुद्धा तसाच विचार करून दिला पाहिजे. तर हे पाणीसुद्धा रोज मी तिथे चेंज करून ठेवते छान. आणि खरंच तुम्हाला सांगू, तुम्ही अगदी बघा, ते जेव्हा खातात पितात तेव्हा तुम्ही बघा, तुम्हाला तुमच्या मनाला इतकं समाधान मिळेल ना, की अगदी मोठ्यातली मोठी गोष्ट करून पण जे मनाला समाधान मिळत नाही ते अगदी या छोट्या छोट्या गोष्टी करून मिळतं. आणि मी तरी आयुष्यामध्ये ह्याच सगळ्या गोष्टींना खूप प्राधान्य देते. नमस्कार. तर खूप दिवसांनी आज आपण भेटतोय आणि त्यासाठी सगळ्यांची खूप खूप म्हणजे मी माफी मागते की खूप दिवस व्हिडिओज येत नाही आहेत. बऱ्याच ताई विचारतात की ताई व्हिडिओ का येत नाही आहेत. तर असं काही कारण नाही आहे त्याच्यामागे. फक्त असंच की मी तुम्हाला जसं म्हटलं की जेव्हा मला असं वाटतं की काहीतरी छान किंवा चांगल्या गोष्टी किंवा इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, तर तेव्हा नक्कीच आपला व्हिडिओ येत राहील. तर असो, आता हा सुरू झालेला आहे तो म्हणजे पितृपक्ष, पितृ पंधरावडा. आणि तुम्हाला माहिती आहे की खूप महत्त्वाचे हे जे पितृपक्षातले दिवस असतात ना, पहिली अशी खूप मान्यता होती, म्हणजे पहिले असा खूप गैरसमज होता मी म्हणेन की पितृपक्षामध्ये काहीच करायचं नाही, म्हणजे हे दिवस चांगले नसतात. पण खरं म्हणजे खरं विचार करायला गेलं तर हे दिवस खूप चांगले असतात. या दिवसामध्ये तुम्ही जे पण नित्य तुमची पूजापाठ आहे, कुठे तीर्थक्षेत्राला जरी जाणं आहे किंवा अन्नदान, या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या कराल ना त्या तुमच्या पितरांपर्यंत पोचतात. असं म्हटलं जातं की या पितृपक्षामध्ये जे स्वर्गाचे दार आहेत ते उघडले जातात आणि आपली जी पित्र आहेत ती या 15 दिवसांमध्ये आपल्या सोबत आपल्या इथे वावरत असतात आणि ते आपल्याला बघत असतात. आणि तुम्ही जसं त्यांच्यासोबत म्हणजे तुम्ही त्यांच्यासाठी काय करताय किंवा काय नाही, किंवा कसं म्हटलं जातं की बघा, जे पण आपली जी नाळ जोडलेली आहे किंवा आपण जे आज आहोत ते आपण आपल्या पितरांमुळेच आहोत. तर त्यांचं करणं हे खूप खूप गरजेचं आहे. मी म्हणेन आपलं कर्तव्यच आहे एक प्रकारचं. जसं आपण आठवण काढतो, ती आठवण काढणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कृतज्ञता व्यक्त करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बघा, बऱ्याचदा असं होतं की आपण खूप काही करतो प्रत्येक गोष्टीत, म्हणजे सगळं अगदी व्यवस्थित असतं, पण तरीही काही गोष्टी जुळून येत नाहीत, काही गोष्टींमध्ये आपल्याला यश मिळत नाही, खूप साऱ्या गोष्टी चुकायला सुरुवात होते आणि आपण खूप सारे सोल्युशन्स पण बघतो, देवधर्म करतो, सगळं करतो, पण तरीही त्या गोष्टी होत नसतात. तर त्याला सगळ्यात महत्त्वाचं जे कारण असतं ते म्हणजे की तुमची पितृसेवा. म्हणजे जर तुम्हाला पितृदोष असतील तर मग ज्या पण आपण काही गोष्टी करतो ना तर त्या सगळ्या फेल ठरतात. तर म्हणून आपली पितरांची सेवा होणं खूप 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 महत्त्वाचं असतं. त्यांची आठवण काढणं, त्यांची कृतज्ञता व्यक्त करणं हे खूप गरजेचं असतं. आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो काळ आहे ना तो हा पंधरावडा आहे, पितृ पंधरावडा. आणि याच्यामध्येच बघा तुम्ही, आपले जे पितर असतात त्या पितरांना जेवण दिलं जातं, म्हणजे त्यांना भोग चढवले जातात. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्यांच्या ज्यांच्या तिथी असतात त्या तिथीनुसार केल्या जातात. किंवा तिथी माहिती नसतील तर सर्व पित्रे अमावस्या येते, तर सर्व पित्रे अमावस्येला सर्व पितरांचं केलं जातं. तर अशा बऱ्याच गोष्टी असतात. तर त्याच्यामध्येच ही जी सेवा आहे ना ही खूप महत्त्वाची सेवा आहे आणि ही कोणीही करू शकतं. स्त्रीसुद्धा करू शकते, पुरुषसुद्धा करू शकतात, कोणीही करू शकतं. आणि वर्षभर तुम्ही म्हणाल की जे आपण पक्ष्यांना म्हणजे कावळ्यांना आपण जे खायला घालतो तर ती एक प्रकारची आपली पितृसेवाच होते. आपले जे पण पितृदोष असतात ते त्यातून कमी होत असतात, नाहीसे होत असतात. तर म्हणून ही सेवा तुम्ही नक्की करा. आता तुम्ही म्हणाल की ताई आता पहिला दिवस तर आमचा गेला, म्हणजे ज्यांना माहिती नसेल त्यांना, ह्याच्या आधीचा व्हिडिओ सुद्धा मी केलेला होता, पण ज्यांनी बघितला नसेल तर जेव्हापासून तुम्हाला माहिती पडतंय तेव्हापासून तुम्ही ही सेवा करायला सुरुवात करा. पितरांसाठी आपल्या घराच्या दक्षिण दिशेला सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला आपल्याला असा दिवा लावायचा आहे, चालू ठेवायचा आहे दिवा जोपर्यंत जळतोय तोपर्यंत. संध्याकाळी जरी म्हणजे शांत झाला तरी तुम्ही पुन्हा संध्याकाळी दिवा लावा. दिवा कसा लावायचा आहे, आपली जी देवघरातली पूजा आहे ती पूजा करण्याच्या आधी
आपल्याला दिवा लावायचा आहे। जर तुमच्या घरातले पुरुष मंडळी करू शकत असतील तर आणखीनच चांगले, पण त्यांना जर वेळ मिळत नसेल तर आपणही ही सेवा करू शकतो। त्यानंतर दिवा लावल्यानंतर आपल्याला हात जोडून आपल्या पितरांना प्रार्थना करायची आहे की तुमचे शुभ आशीर्वाद नेहमी आमच्या सोबत असू द्या आणि आमच्याकडून ज्या पण काही चुका झाल्या असतील, होत असतील तर त्या तुम्ही क्षमा करा आणि नेहमी आमच्या सोबत राहा। आमच्या सगळ्या चांगल्या कार्यामध्ये तुम्ही नेहमी आमच्या सोबत राहा, ही तुमची आठवण काढण्यासाठी आम्ही हे पितरांचा दिवा लावलेला आहे। तर असं म्हटलं जातं की स्वर्गाचे दार जे आहेत ते उघडले जातात, तर त्याच्यामुळे त्यांना वाट दाखवण्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा असतो। तर याच्यामध्ये ही सेवा जी आहे, तर आपलं जे हे पुस्तक आहे नित्य सेवा स्तोत्र व मंत्र, तर याच्यामध्ये याचे जे मी वाचलं, तुम्ही म्हणाल ताई तू काय वाचलंस, तर याच्यामध्ये सेवा पितरांची असं दिलेलं आहे। याच्यामध्ये पितृसूक्त दिलेलं आहे पाठ आणि पितृस्तोत्र दिलेलं आहे। तर आपण दिवा लावल्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी पितृस्तोत्र जे आहे त्याचं पठण करायचं आहे। नित्य सेवा स्तोत्र मंत्र मध्ये पुस्तकामध्ये पान नंबर 172 आणि 173 या दोन म्हणजे 172 आणि 173 या दोन्ही पानांवरती पितृस्तोत्र दिलेलं आहे, तर याचं पठण करायचं आहे। जर तुम्ही घरातले सगळे बसून करत असाल तरी आणखीन उत्तम मी म्हणेन ही गोष्ट की सगळ्यांसाठी ते लागू पडतं। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की फक्त एवढंच नाही, तर या पितृ पंधरवड्यामध्ये तुम्ही जितकं अन्नदान कराल, जितकं दान कराल, त्या दानाला पण खूप महत्त्व आहे। त्याचं जे पण आहे ना, म्हणजे पुण्य आहे ते तुम्हाला मिळतंच, पण ते सगळं मी म्हटलं जसं की ते तुमच्या पितरांपर्यंत पोचतं। सगळेच पितर जे असतात ते मोक्षाला प्राप्ती होत नाही, कोणाचे पुनर्जन्म होतात, कोणाला मोक्ष मिळतो, कोणी असंच भटकत राहतं, असं सुद्धा होतं। जशी आपली कर्म असतात ना, तसे आपल्या कर्मानुसार आपल्याला पुढच्या गोष्टी मिळत असतात। कोणालाच माहिती नाही की मृत्यूनंतर आपल्याला काय मिळणार आहे, काय नाही मिळणार आहे, पण काय मिळणार आहे किंवा नाही याच्यापेक्षा आपण जर खूप म्हणतात ना की चांगल्या मनाने, शुद्ध मनाने जर आपण प्रार्थना केली तर ती नक्कीच तिथपर्यंत पोहोचते। तर म्हणून जे पण काही तुमचे पितृदोष असतील किंवा काही असेल तर ते निवारण्यासाठी हा जो पितृ पंधरवडा आहे याच्यामध्ये ही सेवा तुम्ही नक्की करा। बघायचे खूप चांगले परिणाम तुम्हाला आपल्या आयुष्यामध्ये बघायला मिळतील। आणि कुठलीही गोष्ट लगेचच केलं म्हणजे लगेचच त्याचं आपल्याला म्हणतात ना की जसं तूप खाल्लं तर लगेचच रूप येतं, असं नाहीये। तर म्हणून अशी अपेक्षा ठेवून करणं ही गोष्ट पहिली तर चुकीची। अपेक्षा करू नका की ह्याच्यामधून मला खूप काही चांगलं मिळणार आहे, माझं तर सगळं चांगलंच होणार आहे, असं नसतं। प्रत्येक गोष्टीला आपला कर्माचा जो बॅलन्स आहे ना, तर तो पुढे येतच असतो। तर म्हणून पण तरीही फुल न फुलाची पाकळी आपल्याला आपल्या पितरांना कृतज्ञता व्यक्त करायची आहे। त्यांनी ते होते म्हणून आज आपण आहोत, त्यांनी काही गोष्टी करून ठेवल्यात, त्या आपल्याला आज त्याचा उपभोग घेता येतो सगळ्या गोष्टींचा। वडिलोपार्जित जसं आपण म्हटलं जातं की काही संपत्ती असते किंवा बऱ्याच काही गोष्टी असतात, तर त्या आपण त्याचा आज उपभोग घेतोय आणि त्याच्यासाठी कुठेतरी त्यांना थँक्यू म्हटलं पाहिजे। कारण बघा ज्या 1-2 पिढी म्हणजे आता आपले आजी आजोबा आहेत किंवा जास्तीत जास्त खापर पंजोबा आहेत, पणजी आजी आहेत, तिथपर्यंत आपल्याला लक्षात राहतं, पण त्याच्या आधीची जी पिढी होऊन गेली ती आपल्याला लक्षात राहत नाही। तर त्याच्यासाठी सगळे आपले जे पूर्वज आहेत त्या सगळ्यांचे आभार मानण्यासाठी हा जो पितृपक्ष आहे, या पितृ पंधरवड्यात आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात आणि आपल्याला त्या करायच्या असतात। तर नक्की करा। तुम्हाला व्हिडिओमधून कळलं असेल, काही तुमचे प्रश्न असतील तर नक्की तुम्ही विचारा। मी तुम्हाला जेवढं मला माहिती आहे ना तेवढं मी नक्कीच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आणखीन लाईक शेअर सबस्क्राईब करा, म्हणजे आणखीन लोकांपर्यंत पोहोचू द्या ही माहिती। आणि चला तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ।